नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, काही पदार्थांची नावं ना अशी भन्नाट असतात. भन्नाट म्हणण्यापेक्षा ना हल्ली काय म्हणतात, ट्रेंडिंग असतात. हो, अगदी खरं म्हणायचं. म्हणजे पूर्वीच्या जमान्यात ना पदार्थही साधेसुधे होते आणि त्यांची नावंही साधीसुधी होती. पण जसा जसा जमाना बदलतोय पदार्थही फॅन्सी बनतायत आणि त्यांची नावंही फॅन्सी बनतायत. हे बघ, जमाना कितीही बदलू दे, कितीही ट्रेंड बदलू दे आणि नावं कितीही ट्रेंडिंग येऊ दे, सगळ्यात महत्वाचं काय तर त्या पदार्थाची चव. असाच एक ट्रेंडिंग मध्ये असलेला आणि भन्नाट चवीचा पदार्थ आपली अमृता आज आपल्याला दाखवणार आहे. पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात का? हो, नक्की. व्हायरल आणि ट्रेंडिंग डिस्को भजी लागतील एकदम भारी. चला तर मग ही डिस्को भजी करायला घेऊया घरच्या घरी. डिस्को भजीसाठी काय लागणार आहे मनीषा आपल्याला? बाजारात तू बघशील अशा एक लांब हिरवट थोड्याशा लाईट हिरव्या कलरच्या मिरच्या मिळतात. ह्या मिरच्या अजिबात तिखट नसतात. ह्या मिरच्या आपल्याला डिस्को भजीसाठी लागणार आहेत. आता आपल्याला करायचं आहे भज्याचं पीठ. त्यासाठी मी इथे हिरा बेसन घेतलेलं आहे, जे विकत मिळतं बाजारात. कुठल्याही भज्याचा प्रकार करताना ना मनीषा हिरा बेसन वापरायचं, कारण की त्यांनी भज्याला एक छान कुरकुरीतपणा येतो. तर साधारण 1 वाटी हिरा बेसन आपण इथे घेतलंय. यात आपल्याला घालायचंय 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ याच्यासाठी की आपल्या भज्याला छान कुरकुरीतपणा यावा. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालतोय ओवा, साधारण 1 चमचा ओवा आणि थोडंसं भज्याची टेस्ट वाढवण्यासाठी 1 छोटा चमचा जिरेपूड. आपल्या चवीनुसार आणि आपण जसं भज्याला पीठ भिजवतो तसं हे पीठ भिजवून घ्यायचंय. पाणी देतेस मनीषा? मी हे हातानेच करतेय, मला हाताचाच अंदाज आहे. टाकू? हो नॉर्मली आपण भजी करताना जसं बेसन भिजवतो तसंच हो हो, भिजवायचं ना? अगदी अगदी. आपल्याला या मिरच्यांची भजीच करून घ्यायची आहे, पण खरी मजा जी आहे ती भजे केल्यानंतर. अच्छा. जसं नाव इंटरेस्टिंग आहे तशी भजीही होतील ना? हो हो, नक्की. खाऊन बघच तू आता. बघशील मनीषा, छान भज्यासारखं पीठ आपलं झालेलं आहे. आता ह्याच्यात आहे ना आपल्याला अगदी किंचित खायचा सोडा घालायचा आहे. 1 चिमूटभर. हो, आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं. हे आपलं पीठ तयार आहे. आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला ह्याच्यात घोळवून तळून घ्यायच्या आहेत. बरं. मी देठासकटच घेतेय, एक छान चव येते त्याला. अशा सगळ्या मिरच्या आपण तळून घेऊ. म्हणजे बेसनात इतपत पाणी घालायचं की ती जी लेयर आहे ती मिरचीवरती व्यवस्थित बसली गेली हो, पाहिजे. तुमचं जर खूप पातळ पीठ झालं ना तर ते मिरचीला चिकटत नाही आणि खूप घट्ट झालं ना तर भजी खुसखुशीत होत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला पिठाचा अंदाज बरोबरच घेतला पाहिजे. अमृता, ही जी डिस्को भजी आहेत ही तू खाल्ली तरी कुठं? अगं, आम्ही आहे ना एकदा कामानिमित्त सोलापूरला गेलो होतो. बरं. तर रस्त्यावरून जाताना सहज बघितलं तर एका काय म्हणतो आपण स्ट्रीट फूडच्या स्टॉलवरती खूप गर्दी होती. म्हणून क्युरिओसिटी म्हणून आम्ही उतरलो, बघितलं काय आहे. तर इथे ही भजी मिळत होती. म्हणून मी काय केलं, हळूच मागे थांबले. त्या दादाला बघितलं की तो कसा करतोय आणि आज आपण इथे बनवतोय. वा 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 वा. मला वाटतं आजकाल ना ही भजी सगळीकडेच हो मिळतात. हो, आता सगळीकडे मिळतं. हो. मनीषा बघ, तू आपलं पीठ शिजलंय हे. आपल्याला खूप ब्राऊन नाही करायची आहे ही भजी. अमृता, मिरच्यांवरती ना बेसन एकदम व्यवस्थित लागलं हो. गेलेलं आहे. हे आपण आता काढून घेऊया. बघ मनीषा, आपण सगळ्या मिरच्यांची ही भजी बनवून घेतलेली आहे. आपली ही भजी थोडीशी गार होत आहेत, तोपर्यंत आपण काय करूया, ही भजी आपल्याला आता पुन्हा फ्राय करायची. या भज्यांवरती टाकायला आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघ, आपण घेतली आहे 1 चमचा जिरा पावडर, भाजून जिऱ्याची पावडर हो केली हो आहे. हो, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आहे, ही जास्त तिखट नाहीये. त्याच्यानंतर काळं मीठ, काळ्या मिठीने ना एक चटपटीतपणा येतो या मसाल्याला. हो. आणि अर्धा चमचा चाट मसाला. म्हणजे डिस्को भजी जी आहे ती चटपटीत होणार आहे. हो हो हो, आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपला मसाला रेडी झाला. आता आपल्याला काय करायचंय बघ, ही जी भजी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची. बरं. अशा पद्धतीनं आपण ही सगळी भजी कट करून घेऊयात. अमृता, बेसन जे आहे ते परफेक्ट भिजवल्या गेल्यामुळे ना त्याला असं छान कव्हरिंग आलंय बघ. लेअर मस्त अशी जास्त जाडही नाही पातळही नाही. एकदम व्यवस्थित लेअर बसलेली आहे त्याला. आणि ही भजी खूप छान लागतात मनीषा. म्हणजे युजली आपण मिरची भजी खातोच, पण ही डिस्को भजी खाण्यात मजा काही वेगळीच आहे. हो, आता तू मला खाऊ घाल म्हणजे मी सांगेन की ती कशी लागते ते. मनीषा, हे जे आपण कट केलेत आता हे आपल्याला आता पुन्हा डीप फ्राय करायचे. आणि गॅस फुलच ठेवायचा आहे. फुल ठेवायचा आहे. बरं. म्हणजे छान ते कुरकुरीत होतील ना? हे काय आहे मनीषा, आपण एकदा ह्याला फ्राय केलेला आहे. बरं. त्यामुळे गॅस फुलच ठेवायचा, नाहीतर तो तुमचा जो पदर आहे वरचा तो निसटून येईल जर तुम्ही बारीक गॅस केला तर. आणि छान ब्राऊन करून घ्यायचे आपल्याला ही भजी. अच्छा, म्हणजे एकदम व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळायची आहे. अमृता, समजा करून ठेवली, अशी कट करून ठेवली आणि ऐन वेळेवरती खायला अशी
डबल फ्राय करून खाल्ली दिली तरी तरी चालतात. चालतात. हो हो हो. अमृता, तसा रंग बदललेला आहे. हो. नाही, हे अजून थोडं व्हावं लागेल मनीषा. एकदम बरं. डार्क ब्राऊन करायचं म्हणजे त्याचं छान कुरकुरीत लागतं. बरं. आपली बाकरवडी कशी असते अच्छा, तसं लागतं त्या आणि रंगाची. दिसतंही. हा. जी आतली मिरची आहे ना ती पण तळल्या हो जाते. हो. आणि ही जास्त छान डीप फ्राय होते ना, मग ती थोडासा जो तिखटपणा असतो तो निघून जातो. तर मनीषा गोल्डन ब्राऊन कलर हो. ह्याला आलाय. आता आपण ही काढून घेऊया. हो मनीषा, ही राहिलेली भजी पण आपण तळून घेऊया. हो. मनीषा, मस्त कुरकुरीत अशी हो. आपली भजी तयार झाली आहे. तुला बघ. आवाजावरून कळत असेल. हो, खरंच आहे. आणि बघ छोटी बाकरवडी असते ना तसेच हो. दिसतात. अगदी बाकरवडी सारखं दिसतंय आणि आवाज ना खरंच कुरकुर असा आवाज येतोय अमृता. आपण ही काढून घेऊयात. आपण हा जो मसाला बनवला होता तो मसाला त्याच्यावरती एकदम चटपटीत. एकदम चटपटीत, म्हणजे भजी कुरकुरीत आणि त्याच्यावरचा मसाला चटपटीत. हो. कॉम्बिनेशनच खूप भारी आहे. आणि सोबत की ज्याच्यापासून भजी अगदी अपूर्ण आहेत अशी तळलेली हिरवी मिरची. बस. संध्याकाळचा एक फक्कड चहा आणि अशी कुरकुरीत डिस्को भजी. तर करशील ना? नक्कीच. म्हणे जरा एक भजा खाऊनच बघ कसा झालाय. बरं. हम्म. कुरुम कुरुम आवाज येतोय का? खरंच कुरकुरीत झाली आहे. हो, म्हणजे आपण फ्राय केलं ना त्याच्यामुळे हे अगदी कुरकुरीत होतात भजी. ही अमृताची डिस्को भजी खाल्ल्याच्या नंतर ना एक हलकासा मिरचीचा चटकाही लागतो आणि ती डिस्को भजी खाल्ल्याचा आनंदही मिळतो. अगदी खरं मनीषा, म्हणजे आपल्या आजूबाजूला इतक्या रेसिपीज असतात ना, त्या रेसिपी ऑब्झर्व करणं आणि त्या करून बघणं हा मेन टास्क असतो. अहो, तुम्ही कशाला काळजी करताय? अशा नवीन नवीन छान छान रेसिपीज आम्ही तुम्हाला दाखवत राहू. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.